नमस्कार वैज्ञानिकांनो, शास्त्रज्ञांनो, त्याच्यानंतर भावांनो, भक्तींनो, बहिणींनो, जे जे आपण हा व्हिडिओ बघणार आहोत, शेतीबाती या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण हा वेगळा बनवणार आहोत। आतापर्यंत आपण शेतकऱ्यांसाठी बरेच व्हिडिओ बनवले, शेतकऱ्यांच्या बऱ्याच यशोगाथा आपण या चॅनल मध्ये दाखवल्या, पण हा व्हिडिओ म्हणजे एक वेगळा व्हिडिओ आहे, जे की विज्ञानाला चॅलेंज करणारा म्हणला तरी चालेल। हे जर कोणी जेवढे वैज्ञानिक असाल, जेवढे शास्त्रज्ञ असाल, त्याच्यासाठी सुद्धा चॅलेंज असणारा हा व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ जेवढा जे महादेवाचं महत्व आहे, महादेवाला अनेक नावं आहेत, नीलकंठ आहेत, बरेच नावं, महादेव, भोलेनाथ, अशी कितीतरी असंख्य नावं महादेवाचे घेतले जातात। भूतनाथेश्वर नाव घेतलं जातं, नीलकंठेश्वर घेतलं जातं, मल्लिकार्जुन घेतलं जातं, अशी कितीतरी नावं असताना एक नाव आपण हे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्याचा चमत्कार जो आहे, ह्याला चमत्कार म्हणता येईल, दैवी शक्ती म्हणता येईल, का निसर्गाचा एक वेगळा हे म्हणता येईल, ह्याच्यामधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्या व्हिडिओमधून की मित्रांनो, हे जे आहे शिवलिंग आहे, हे शिवलिंग अशा ठिकाणी आहे, त्या शिवलिंगाचा पूर्ण इतिहास जाणण्यासाठी आपण ह्या लोकांना, इथल्या ग्रामस्थांना, हे कधीपासून आहे, काय आहे, ह्याचं काय महत्व आहे, बरेच शिवलिंग आपण पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया। जर समजा आपण नाशिकचा त्र्यंबकेश्वर जर पाहिला, तर त्र्यंबकेश्वराच्या पिंडीमधून पाणी तिन्ही ठिकाणून येतं, हे आपल्याला अख्ख्या माहिती आहे। पण त्याचं एक नैसर्गिक कारण हे आहे की सगळीकडून डोंगर आहेत। डोंगर असताना त्याच्यामधून साहजिक आहे की निसर्गाची एक किमया म्हणून त्याच्यामध्ये ते पाझरा येऊन पाणी येत असावं, असे एक म्हणजे हे करता येईल आपल्याला, त्याचा एक अंदाज बांधता येईल। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शिवलिंगाचं एक खोलीत आहे। आता आपला जो औंढ्याचा नागनाथ आहे तो भुयारामध्ये आहे, म्हणजे हे प्रत्येक म्हणजे कृतीनं दिसू शकतो। पण हे शिवलिंग म्हणजे एक विज्ञानाला चॅलेंज असं मला वाटतं। ह्या शिवलिंगाला, विज्ञानाला सुद्धा चॅलेंज आहे, कारण ह्या शिवलिंगाची एक वेगळं महत्व आपल्याला हे बघायला मिळायचं आहे। त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, साकोळ आणि जवळगा, जे लातूर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुका, साकोळ आणि जवळगा, साकोळ जवळगा, जवळग्याला साकोळ या नावाने ओळखलं जातं, साकोळला जवळगा या नावाने ओळखलं जातं। हे शिवलिंग जे आहे ते जवळगा ह्या गावात स्थित आहे। कधीपासून आहे, काय आहे, किंवा ह्याची काय आख्यायिका आहे, हे आपण प्रत्येक इथल्या ग्रामस्थाकडून जाणून घेणार आहोत। इथं वयोवृद्ध बरेच ग्रामस्थ आहेत, जाणकार, आध्यात्मिक बरेच काही लोक, आपले शिक्षक असलेले लोक आहेत, ह्या ट्रस्टीचे काही लोक इथं आहेत। ही हा शिवलिंग इथं वर नव्हता, हा शिवलिंग हा पूर्वी काही कालांतराच्या पूर्वी हा नदीच्या पात्रात होता। नदीच्या पात्रामध्ये जवळपास वर घरणी आणि बऱ्याच लेंडी नदी येऊन मांजरा नदीला संगम झाला। त्या संगमाच्या ठिकाणी हे शिवलिंग आहे। त्या शिवलिंगाचं वजन नाही आहे, त्या शिवलिंगाला कुठला बेस नाही आहे, त्या शिवलिंगाला कुठल्या अशा म्हणजे सळ्या घालून आपण कॉन्क्रीट केलेलं नाही। हे शिवलिंग हा अगोदर पूर्वी नदीच्या पात्रामध्ये होता, वाळूमध्ये होता, पण हा शिवलिंग कधी पाण्याने येऊन वाहून गेला नाही, बुजला नाही वर कधी। आता या वर्षी मित्रांनो, आतापर्यंत 35-40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढा पाऊस झाला नाही, तेवढा पाऊस आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये झाला, मराठवाड्यामध्ये झाला। अमाप पूर आला, बाजूचे शेत पूर्ण खरडून, पूर्ण वाया, म्हणजे पूर्ण इथली माती 1 किलोमीटरवर 1.5 किलोमीटर वर गेली। जवळपास टना 2-2 टनाचे ठोकळे लाकडाची वाहून गेले, परत बंदी वाहून गेल्या, आजूबाजूचं पूर्ण हे झालं। पण ह्या शिवलिंगाचं काय महत्व आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या इथल्या पूर्ण ग्रामस्थाकडून। स्टॉप।